सर्व मित्रांना सप्रेम जय भीम. नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. आपण सर्वांना येत्या 20 तारखेला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. भारतीय राज्यघटनेनुसार आपणास हा अधिकार प्राप्त झालेला आहे. पूर्वी मतदानाचा अधिकार हा 21 वर्षाच्या वयाच्या व्यक्तीला होता. मात्र संविधानाच्या 60व्या बदलामध्ये हा अधिकार 18 वर्षाच्या व्यक्तींना प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच मतदारांची संख्या ही तिप्पट वाढलेली आहे. आपणास राज्यघटनेद्वारे मतदानाचा अधिकार प्राप्त झाला याचा अर्थ कोणाला सत्तेवर बसवायचं आणि कोणाला सत्तेतून खाली खेचायचं हा अधिकार आपणास या माध्यमाद्वारे मिळालेला आहे. अर्थात लोकहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था, देशाची प्रगती, राज्याची प्रगती, मानव कल्याणकारी योजना या सर्व बाबी यामध्ये समाविष्ट असतात आणि म्हणून योग्य उमेदवाराची निवड करणे हे अत्यंत गरजेचे आहे. संविधान रचनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताला 26 जानेवारी 1950 रोजी संविधान दिले. आज संविधान लागून 74 वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारताला स्वातंत्र्य मिळून 26 जानेवारी 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. जवळपास 77 वर्ष झाली. या संपूर्ण कालावधीमध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आपण सर्वांनी पडताळून बघणे अत्यंत गरजेचे आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये असणारी गरिबी, या ठिकाणी असणारा बेरोजगारी, उद्योगधंदे, प्रगतिशील राष्ट्र या सर्व बाबींवर प्रकाश टाकणे अत्यंत महत्त्वाचे आणि हे आपण तपासले पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात 74 वर्षामध्ये देशाची झालेली प्रगती या संदर्भात सुद्धा आपण विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशामध्ये असणारे विविध राज्य, ज्या राज्यांची निवडणूक सुरू झालेली आहे आणि 20 तारखेला आपणास महाराष्ट्रामध्ये मतदान टाकायचे आहे. महाराष्ट्राची अवस्था, महाराष्ट्राची प्रगती, या ठिकाणी कार्य करणारी राजकीय पक्ष या संदर्भातली भूमिका प्रत्येकाने आपापली मांडलेली आहे. विचार हा आता आपल्याला करायचा आहे की आपण मतदान कोणाला करायचं आहे आणि कोणाला नाही करायचं. हा आपला नैतिक अधिकार आहे. कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नये, क्षणिक सुखाला आपण बळी पडू नये. आपण देशाला सर्वतोपरी ठेवले पाहिजेत. भारतीय राज्यघटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशातील प्रत्येक जाती आणि धर्माचा विचार करून मानवाला केंद्रबिंदू बनवून भारतीय राज्यघटना देशाला सुपूर्द केली. त्यांचं म्हणणं होतं, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल ही ऑल्सो बिलीव्ड इन एस्टॅब्लिशिंग ए सोसायटी बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड द फ्रॅटर्निटी. म्हणजे स्वतंत्रता, समता आणि बंधुत्वता या तत्वावर आधारित आपल्या समाजाची स्थापना करणे, आपल्या देशाची प्रगती करणे हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राज्यघटनेमध्ये त्यांनी नमूद केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या देशामधला कुठल्याही जाती धर्माचा अनुयायी असो, कुठल्याही पंथाचा अनुयायी असो, कुठल्याही भाषेचा अनुयायी असो, कुठल्याही प्रांताचा अनुयायी असो, या प्रत्येकासोबत आपले संबंध हे बंधुत्वाचे असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच आपण आपल्या धर्मापेक्षा, जातीपेक्षा, पंथापेक्षा, पक्षापेक्षा आपण देशाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. लोकहिताचे राज्य स्थापन झाले पाहिजे. लोकांचं कल्याण झालं पाहिजे. लोकांच्या कल्याणाचे
योजना या ठिकाणी राबवण्यात आले पाहिजे, हे अत्यंत गरजेचे असतं. मात्र निवडणुकीच्या काळामध्ये अनेक पक्ष आणि उमेदवार आपणास आमिष देऊन आपले जे अमूल्य मतदान आहे, ज्याचे राज्यघटनेनुसार आपल्याला या ठिकाणी अधिकार मिळालेला आहे, म्हणजेच राज्यघटनेनुसार आपल्याला 326 कलम अंतर्गत मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे, त्याची अवहेलना करता कामा नये. सद्विवेकबुद्धीने आपण आपला उमेदवार निवडला पाहिजे, जो लोकहिताचे, लोककल्याणाचे, गोरगरीब जनतेचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे आणि दबल्या पिसल्या संपूर्ण समाजाचे या ठिकाणी रक्षण करेल, त्याच्या हिताचं काम करेल. आणि म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की आपण सद्विवेकबुद्धीने विचार करून 20 तारखेला मतदानाचा हक्क बजावा आणि भारतीय नागरिक म्हणून आपण या ठिकाणी सद्विवेकबुद्धीने मतदान करून आपण या ठिकाणी आपला हक्क बजावून देशाप्रती कृतज्ञता आपण व्यक्त करूया. हीच भावना या माध्यमातून मी व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करतो की सर्व धर्म, समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता याच मुख्य हेतूला डोळ्यासमोर आपण सर्वांनी ठेवायला हवे, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू.